नमस्कार. युवर रेसिपी बुकमध्ये आज आपण घट्टसर असं दही कसं लावायचं ते पाहतोय. तर सर्वात आधी एका पातेल्यामध्ये मी इथं पाव कप पाणी घालून घेतलं. पाणी आपल्याला यामध्ये ठेवायचं नाही. हे पाणी भांड्याला सगळीकडे एकसारखं लावून घ्यायचं आणि भांड्यातून पुन्हा ओतून काढायचं. हे असं केल्यामुळे दूध गरम करत असताना दूध तळाशी करपत नाही किंवा चिकटत नाही. आता यामध्ये दूध घालायचंय. इथे मी अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे. आता हे चांगलं गरम करू. गॅस मध्यम किंवा मोठा कसाही ठेवला तरी पण चालेल. दूध आपल्याला चांगलं सुरुवातीला गरम करून घ्यायचंय. तर हे पहा, तर साधारण 1-1.5 मिनिटं झाला असेल. दुधावरती हलकी साय धरायला सुरुवात झालेली आहे. आता ही दुधावर तयार झालेली साय फोडत फोडत आपल्याला हे दूध चांगलं गरम करून घ्यायचंय. लक्षात घ्या, यावर आपल्याला साय अजिबात धरू द्यायची नाही. आपल्याला मलईदार घट्ट असं दही लावायचंय. त्यामुळे इथं आपण साय दुधावरती धरून न देता हे दूध चांगलं गरम करून घेणार आहोत. तर इथं साधारण दुधाला उकळी आल्यानंतर 3 ते 4 मिनिटं हे दूध मी थोड्या वेळाच्या अंतराने हलवून घेत चांगलं उकळून घेतलं. यावर तुम्ही पाहू शकता असा बराचसा फेस तयार झालेला आहे आणि सायचे छोटे छोटे कण तयार होण्यास सुरुवात झालेली आहेत. आता गॅस बंद करूयात आणि हे दूध आपल्याला चांगलं गार करून घ्यायचंय. दूध गार करत असताना सुद्धा यावर आपल्याला साय धरू द्यायची नाही. जर दुधावरती साय धरते असं वाटलं तर थोडंसं चमच्याने हलवून घ्या, एकसारखं करा आणि गार करून घ्या. पॅन लावून गार करून घेतलं तरी पण चालेल. दूध गार करत असताना अगदीच गारगीच नाही करायचं, हलकं कोमट ठेवायचं आहे. आता कोमट म्हणजे किती हे पुढे मी तुम्हाला सांगेनच. तर आपलं हे दूध थोडंसं कोमट झालेलं आहे. आता हे दूध थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि आपण इथे एका बाउलमध्ये घेऊयात 1 चमचा ताजं फ्रेश दही. दही फार आंबट नाहीये, खूप गोड आहे, त्यामुळे मी 1 चमचा वापरले. तुमच्याकडचं दही ताजं नसेल, आंबट असेल तर अर्धा चमचा वापरला तरी पण चालेल. आता या दह्यामध्ये आपल्याला हे कोमट झालेल्या दुधातलं साधारण 1 पळीभर दूध यामध्ये घालायचंय आणि सगळं एकजीव मिसळून घ्यायचंय. आता खूप जणांना असं वाटेल की अर्धा लिटर दुधासाठी हे इतकं विरजण कशासाठी? पण आपण खूप विरजण वापरलेलं नाही. 1 चमचाच वापरत आहोत. फक्त यामध्ये दूध घालून हे सगळं एकजीव केल्यामुळे विरजण जास्त दिसतंय. जर तुमच्याकडचं दही खूप आंबट असेल तर अर्धा चमचाच दही वापरा आणि त्यामध्ये दूध घालून ते सगळं एकजीव मिसळून घ्या. तर हे पहा, दूध आपलं किती कोमट असावं हे खूप महत्त्वाचं आहे. दुधाच्या भांड्याला हात लावल्यानंतर हलका कोमटपणा जाणवतोय. याशिवाय जर आपलं हाताचं बोट यामध्ये आपण धरलं तर 30 सेकंदासाठी हाताला कोमटपणा जाणवतोय, गरमपणा जाणवतोय, पण चटका अजिबात बसत नाही. इतकं दूध आपलं कोमट असावं. आता ज्या भांड्यामध्ये आपण दही लावणार आहोत ते भांडं घ्यायचंय. तर साधारण 2 चमचे आपल्याला विरजण यामध्ये घालायचंय आणि आपण जेवढं दूध घेतलेलं आहे त्या दुधाची जेवढी लेवल या भांड्यामध्ये येईल तिथपर्यंत विरजण या भांड्याला एकसारखं लावून घ्यायचं. तर संपूर्ण भांड्याला मी विरजण लावून घेतलं. आता यामध्ये हे कोमट झालेलं दूध घालायचं. अगदीच गार दुधामध्ये दही लावलं तर दही व्यवस्थित लागणार नाही किंवा दूध जर खूप कडक गरम असेल तरी सुद्धा दही व्यवस्थित लागत नाही. आता शिल्लक राहिलेलं जे आपलं विरजण आहे ते सुद्धा या दुधामध्येच थोडं थोडं करून घालून घेऊयात. चमच्याने एकसारखं एकाच दिशेने याला फिरवून घ्यायचंय. आता यावरती प्लेट झाकूयात आणि याला 5 ते 6 तास असंच ठेवून द्यायचंय. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे 5 ते 6 तासामध्ये दही व्यवस्थित लागतं. थंडीचे दिवस असतील तर जास्त वेळ लागू शकतो. तर साधारण 6 तास मी हे दूध असंच ठेवून दिलं होतं. दुधाचं भांडं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दही सेट होत असताना हे भांडं सारखं सारखं उघडून पाहायचं नाही किंवा इकडून तिकडे हलवायचं सुद्धा नाही. त्याला एकाच ठिकाणी असं शांत ठेवू द्या, म्हणजे मग दही छान एकसारखं घट्ट लागतं. तर हे पहा, साधारण 6 ते 7 तास झालेले आहेत. दही आपलं व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून सुद्धा दाखवते. तर इथे मी घेत असताना थोडा खोलगट चमचा घेतला, त्यामुळे दहीला थोडासा तडा गेला आणि हे तुटल्यासारखं तुम्हाला दिसत असेल. या पद्धतीने दही नक्की घरी करून बघा. कशी वाटली रेसिपी? तुमच्या घरात सुद्धा दही असंच घट्ट लागलं का? मला कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही भांडं बघू शकता, अजिबात दह्याला पाणी सुटलेलं नाही. छान दाणेदार असं घट्टसर दही आपल्याला लागलेलं आहे. तर हे पहा, याच भांड्यात मी तुम्हाला आणखीन एकदा चमच्याने दही काढून दाखवते. अगदी सुरीने कापता येईल इतकं घट्टसर लागलेलं आहे. शेवटी दही आहे, छान स्मूथ दाणेदार आहे. फार काही घट्ट लागत नाही, पण जे काही लागतं ते अप्रतिम लागतं. चला तर मग आज निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.